आणि मीठ घालून पुन्हा 1 ते 2 मिनिट हे परतवून घ्यायचं आहे। आणि आता खिमा शिजवून घेण्यासाठी याच्यामध्ये खिमा बुडेल इतपत गरम पाणी घालून घेतलेलं आहे। इथे पाणी गरमच वापरलेलं आहे आणि तेही खिमा बुडेल इतपतच पाणी घातलेलं आहे। आता याच्यावर झाकण ठेवून खिमा 20 मिनिटे लो टू मीडियम हीटवर छान शिजवून घ्यायचा आहे। तर 20 मिनिटांनंतर इथे आपण झाकण काढून बघूयात। तर इथे हा खिमा छान शिजलेला आहे। इथे तुम्ही बघू शकताय याच्यातील पाणी संपूर्ण आटलेलं आहे। आता याच्यामध्ये हा आपला सिक्रेट मसाल्याचा पदार्थ घालून घेऊयात, तो की अर्धा छोटा चमचा दालचिनी पावडर घालून घ्यायची आहे आणि 1 मोठा चमचा तूप घालून घेतलेला आहे। तर दालचिनी पावडरमुळे ह्या खिम्याला छान चव येते आणि खूप सुंदर लागतो, ह्याची टेस्ट अप्रतिम होते। तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि पुन्हा 2 मिनिट ह्याला झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून हा मसाला व्यवस्थित खिम्यामध्ये उतरेल, त्याचा वास उतरेल। तर 2 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकताय खिमा आपला तयार झालेला आहे। तर शाकाहारी लोकांसाठी इथे खिम्याऐवजी तुम्ही फ्लॉवरचे बारीक तुकडे करून वापरू शकता। तर आता हा खिमा तयार झाला आहे, तो एका डिशमध्ये मी काढून घेते आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून सर्व करते आणि सर्व करताना वरून देखील तुम्ही थोडंसं तूप वापरू शकता। तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। त्याचसोबत कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।